हे गाईज, आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोत. बघा, आपण काल गोदावरी नदी प्रणाली पाहिली होती. त्यामध्ये बघा शेवटच्या बघा नद्या होत्या पैनगंगा, त्यानंतर वर्धा, त्यानंतर वैनगंगा. आणि मी म्हटलं होतं या विदर्भातील नद्या आहेत आणि उद्या आपण विदर्भातील नद्या पाहणार आहोत. आता ह्या पैनगंगाच्या उपनद्या कोणत्या, परत वर्धाच्या उपनद्या कोणत्या, परत वैनगंगाच्या उपनद्या कोणत्या, मग त्यानंतर ह्यांचं रिलेशन काय आहे, ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मग बघूया विदर्भातील नद्या. चला स्टार्ट करूया. बघा, तुम्हाला पहिल्यांदा पाहायची आहे विदर्भातील नद्या कोणकोणत्या आहेत. विदर्भातील नद्या बघा मोस्टली बघा कोणकोणत्या आहेत. पैनगंगा, पहिली कोणती, पैनगंगा लक्षात ठेवायची, पैनगंगा. त्यानंतर बघा वैनगंगा, त्यानंतर बघा वर्धा, त्यानंतर बघा प्राणहिता. ह्या चारही बघा विदर्भातील नद्या म्हणून ओळखल्या जातात. बघा विदर्भातील नद्या म्हणून ओळखल्या जातात. कोणकोणत्या बघा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा आणि प्राणहिता. आता ह्यांचं रिलेशन काय आहे, नद्यांचं रिलेशन काय आहे, ह्या नद्यांचं काय होते पुढे, किंवा कोणती नदी कोणाची उपनदी आहे, हे सगळं आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मग पाहूया. बघा, आधी आपण स्वतंत्र नद्यांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे मी पैनगंगा घेईन आणि पैनगंगाची माहिती सांगणार तुम्हाला, आणि पैनगंगाच्या नद्या कशा लक्षात ठेवायची हे सांगणार. त्यानंतर वर्धा घेईन, वर्धाची नद्या सांगीन, उपनद्या सांगीन, त्यांची माहिती सांगणार. त्यानंतर वैनगंगा, आणि नंतर ती रिलेशन काय आहे, म्हणजे ह्या तिघांचं, या चौघांचं नद्यांचं रिलेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग पाहूया आपण विदर्भातील नद्या. त्यातली पहिली नदी कोणती पाहायची आहे तुम्हाला, पैनगंगा पाहायची आहे. कोणती नदी पाहायची आहे बघा, पैनगंगा. ठीक आहे, लक्षात येते, पैनगंगा ही पहिली नदी तुम्हाला पाहायची आहे. आता पैनगंगाचा उगम, पहिल्यांदा उगम बघा, पैनगंगाचा उगम कुठे होतो, बुलढाणा पठारावरून. ओके, ठीक आहे. आता बुलढाणा पठार कुठे असणार, बुलढाणामध्ये, तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, बुलढाणामध्ये. ओके, पैनगंगा. ठीक आहे, लक्षात येते. ठीक आहे, पहिल्यांदा उगम कुठं लक्षात ठेवायचा, बुलढाणा पठार. ओके, त्यानंतर बघा उगम पाहून ती कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते असा क्वेश्चन आहे. बघा बुलढाणामध्ये उगम पावते, मग बुलढाणा. त्यानंतर बघा बुलढाणानंतर बघा वाशिम, त्यानंतर बघा हिंगोली, त्यानंतर बघा हिंगोली नंतर बघा यवतमाळ नंतर बघा नांदेड, आणि त्यानंतर बघा नांदेड नंतर बघा चंद्रपूर. ओके, लक्षात येते. म्हणजे किती जिल्ह्यातून, 1 2 3 4 5 आणि 6, किती 6 जिल्ह्यातून ती वाहते. किती 6 जिल्ह्यातून वाहते. किती जिल्ह्यातून वाहते, 6 जिल्ह्यातून वाहते. आता पैनगंगाची टोटल लांबी किती बघा, पैनगंगा ओके विदर्भातील सर्वात लांब नदी आहे ही. पैनगंगाची लांबी 495 किलोमीटर आहे. बघा 495 किलोमीटर. आणि ही विदर्भातील, एवढ्या सगळ्या तुम्ही विदर्भातील नद्या बघितला, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, यापैकी सगळ्यात मोठी म्हणजे ओव्हरऑलच विदर्भातील, जसं तुम्ही कोकणातील नदी बघितलं होतं, कोकणातील सर्वात लांब नदी कोणती असा क्वेश्चन बघितला होता, त्याला कसं टॅकल करायचं हे बघितलं. तसंच विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती असेल तर ती पैनगंगा आहे. बघा पैनगंगा ओके विदर्भातील लांब नदी आहे, सर्वात लांब नदी आहे. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती आहे, पैनगंगा आहे. लक्षात येते, विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती, पैनगंगा आहे. बघा तुम्ही काय काय बघितलं, बुलढाणा पठार इथून उगम पावते, तिची लांबी बघा तिची लांबी एवढी आहे 495 किलोमीटर. विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते ती बघा, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर, आणि किती 6 जिल्ह्यातून वाहते. आता बघा कसं लक्षात ठेवायचं, बघा बुलढाणा, बघा पैनगंगा म्हटलं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, पैर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण, पैर म्हणजे काय, पाय लक्षात ठेवलेला आहे. बघा पायाने वर काढायचा नव्हता तो कंघा, त्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवलेलं आहे, पैर म्हटलं की पैर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, पैर ओके पैर. आणि पैर कोणाचे आहेत, बुलचे. बुल म्हणजे काय, बैलचे. ओके बैल ठीक आहे. तुम्ही एक बुल बघितला आणि त्याचे पाय एवढे लांब होते, खूप जास्त लांब होते. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे बघा,
म्हटलं की पैनगंगा म्हटलं की पैर आठवायचं. पैर कोणाचा आहे? पैर म्हणजे काय? पाय. पाय कोणाचा आहे? बुलढाण्याचा. म्हणून बुलढाणा पठारमधून बुलढाणामधून उगम पावते. ठीक आहे. आणि तिचा बुलढाण्याचा म्हणजे बुलचा म्हणजे बैलचा पाय खूपच लांब आहे, खूपच लांब आहे, अनलिमिटेड लांब आहे. म्हणजेच काय? पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे आणि तिची लांबी किती आहे बघा? 495 किलोमीटर. बघा 495 किलोमीटर. आणि ती कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते बघा? बुलढाणामध्ये उगम पावते. बुलढाणा, आता बघा बुलढाणामध्ये ब आहे आणि ब आणि व बघा सेम वाटतात. ठीक आहे. म्हणून बुलढाणा आणि लगेच वाशिम. बघा वास येतोय, वास येतोय हिंगाचा. हिंगाचा तडका मारल्यावर वास येतो. बघा लगेच हिंगोली. त्यानंतर बघा यवतमाळ आणि नांदेड आणि काय? चंद्रपूर. बघा गवतच्या तुम्ही नादी लागणार नव्हतात. ओके. कारण गवत बघा गवतातून उमर वाढत होती. तुम्ही ट्रिक बघितलीत का यवतमाळची? म्हणजे तुम्ही त्याच्या नादी लागणार नव्हतात म्हणून नांदेड आणि नंतर काय सगळ्यात शेवटी चंद्रपूर. बघा कसं लक्षात ठेवायचं? बुलढाणा लगेच ब आहे, व लगेच येतो वाशिम, त्यानंतर हिंगोली, वास येतो हिंगाचा, त्यानंतर यवतमाळ, नांदेड आणि काय? चंद्रपूर. अशा 6 जिल्ह्यातून ती वाहते. लांबी किती झाली? 495 किलोमीटर. आता चला बघूया पैनगंगाचं. बघा पैनगंगा, अजून कोणती पैनगंगा? याआधी तुम्ही काय बघितली होती? पूर्व वाहिनी नदी आहे. पूर्व वाहिनी नदी आहे बरोबर. वैनगंगा, वर्धा ही दक्षिण वाहिनी होती. तर पूर्व वाहिनी कोणती होती? पूर्व वाहिनी आपली कोणती होती? पैनगंगा होती. मग तुम्ही प वरून लगेच पूर्व वाहिनी लक्षात ठेवू शकता. येते लक्षात. आता चला पैनगंगाच्या उपनद्या पाहायच्या आपल्याला. मग डाव्याकडच्या कुठल्या, उजव्याकडच्या कुठच्या, कसं लक्षात ठेवायचं ते पाहणार आहोत. चलो पैनगंगाचं पहिल्यांदा आपण पाहून घेऊया पैनगंगाचं. ओके. लक्षात येतंय? चल, डोंट वरी, सगळं स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. लक्षात येतंय? आता बघा ही पैनगंगा पूर्व वाहिनी आहे. चलो पूर्व वाहिनी मी काढली. पूर्व वाहिनी पूर्वेकडे वाहणारी. ठीक आहे. पूर्व वाहिनी आहे. कोणती? पैनगंगा मी लिहिली. चलो पैनगंगा उगम कुठं आहे? पैर कोणाचा? पैर कोणाचा? बुलचा. ओके. बुलचा. ओके. बुलढाणा. ओके. बुलढाणा. ओके. लक्षात येते? बघा पैर कोणाचा? बुलढाणा. ओके. बुलचा. ठीक आहे. लक्षात येते? आता बघा तुम्हाला पैरच लक्षात ठेवायचे. पैर लक्षात ठेवायचे. पैनगंगा म्हटलं की तुम्हाला तुमचं पैर किंवा बुलचं पैर लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येते? म्हणजे उगम स्थान कुठे आहे? बुलढाणा पठार, बुलढाणामध्ये. ओके. लक्षात येते? लक्षात येते का? बुलढाणामध्ये. आता बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं ही पूर्व वाहिनी आहे बरोबर. पूर्व वाहिनी आहे. लक्षात येते? पूर्व वाहिनी म्हणजे बघा पूर्वेकडे वाहत जाणारी. ओके. लक्षात येते? आता बघा इथं बघा त्यांच्या नद्या. बघा तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे? बघा ही कुठची आहे? मी लिहित आहे म्हणजे ही कुठची बाजू असणार? तिच्या उजवीकडच्या म्हणजे उजवीकडील बाजू असणार ही तिची. आणि ही कोणती असणार? डावीकडची बाजू असणार. डावीकडची बाजू असणार. लक्षात येते? म्हणजे ह्या उजव्या तीरावरील ओके उजवीकडून येणाऱ्या उपनद्या आणि इकडून जी काही येईल ती डावीकडून येणाऱ्या नद्या असतील. ओके. लक्षात येते? त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा पैनगंगाच्या पहिल्यांदा मी नद्या काढून घेते म्हणजे उपनद्या काढून घेते. ही बघा ही मेन नदी असते आणि जे काही वरून येऊ दे खाली येऊ दे ज्या नद्या मिळतात त्यांना काय आपण म्हणणार? उपनद्या म्हणणार. म्हणजे हिच्या उपनद्या येणार बरोबर. ठीक आहे. मग वरून कोणकोणती नदी येते बघा? पहिल्यांदा पूस. ओके. पूस नदी. ओके. पूस लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पूस नंतर बघा अड्डाण. ओके. अड्डाण. ओके. अड्डाण एक नदी आहे. त्यानंतर बघा अरणा एक नदी आहे. त्यानंतर बघा वाघाडी. ओके. वाघाडी. त्यानंतर बघा खूनी. ओके. खूनी म्हणजे बघा हे बघा ही मेन नदी झाली. पैनगंगा ही मेन नदी झाली. वरून येणाऱ्या जेवढ्या नद्या आहेत तर तिच्या उपनद्या झाल्या. ठीक आहे. ह्या उपनद्या झाल्या. आणि ही डावीकडची नदी आहे हे कशावरून? बघा असं लक्षात ठेवायचं. ओके. ही उजवीकडची बाजू आणि ही डावीकडची बाजू. ठीक आहे. लक्षात येते? म्हणजे बघा कोणकोणती नदी आहे? पूस आहे, अड्डाण आहे, अरणा आहे, वाघाडी आहे, खूनी आहे. ठीक आहे. आणि खालून म्हणजे उजवीकडून येणारी एकच नदी आहे. कोणती? कयाधू. ओके. कयाधू. ओके. कोणती नदी आहे? कयाधू. खालून म्हणजे उजवीकडून येणारी एकच उपनदी आहे ती कोणती आहे? कयाधू. ठीक आहे. लक्षात ठेवते? आता बघा ह्या स्टोरीवरून म्हणजे आता पैनगंगाची स्टोरी लक्षात ठेवायची आणि तुम्हाला हे सगळं काही लक्षात राहून जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला मी म्हटलेलं आहे कोणतीही नदी असू दे आपल्याला स्टोरीचे पार्ट 2 असणार आहेत. पार्ट 1 पार्ट 2 असे असणार आहे. आता बघा पैनगंगावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? नेहमी पैर. ओके. पैर. ओके. आता पैर तुम्ही उगमस्थान कसं लक्षात ठेवलं आहे? पैर कोणाचा आहे? बैलाचा पैर आहे. ठीक आहे. लक्षात येते? बैलाचा पैर आहे. लक्षात येते? बैलाचा पैर आहे. ठीक आहे. लक्षात येते?
आता बघा बैल आहे, ठीक आहे, लक्षात येते बैलाचा पैर, बैल बिचारा चालत चालला आहे, स्टोरीचा पार्ट 1. बघा बैल बिचारा चालत चाललेला आहे, चालत चाललेला आहे, चालत चाललेला आहे बैल. ओके, पैनगंगा म्हटलं की काय लक्षात ठेवायचं, पैर कोणाचा, बैलाचा, आणि बैल बिचारा चालत चाललेला आहे आणि बैलाच्या लक्षात आलं यार आपल्या पायाला काहीतरी लागलेलं आहे. ठीक आहे, जसं तुमच्या लक्षात येतं कधी कधी की पायाला आपल्या काहीतरी लागलेलं आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, पायावरचं काही जीन्स घातलं असेल, पॅन्ट घातली असेल तर पुसता, बरोबर आहे, त्याच्यावर पुसता, बरोबर आहे. तसंच बैलाला लक्षात येतं की यार आपण काय ना काय आपल्या पायाला लागलेलं आहे, म्हणून तो पण पुसण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पुसण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो पुसायला जातो त्याचं पाय काय होतं, अडकतं आणि भर अरण्यात अडकतं. कुठे, भर अरण्यात अडकून जातं त्याचा पाय आणि थोड्या वेळानंतर कोण येत असतं, वाघ, आणि तो पण खुनी वाघ. म्हणजे हा काय बैलाला सोडणारच नाही. समोरून कोण येत असतं, वाघ, आणि तो पण कसा असतो, खुनी वाघ, म्हणजे कोणालाही तो सोडत नाही. ओके, आणि हे आपण स्टोरी ऐकतोय, मग आपण काय म्हणतो, काय काय खरंच, ओके, काय खरंच. बघा काय लक्षात येते तुम्हाला स्टोरीवरून, आता कळून जाईल तुम्हाला. बघा पैनगंगा म्हटलं की पैर लक्षात ठेवायचं, पैर, पैर म्हणजे काय, पाय, पाय कोणाचा, बुलचा, बुल बिचारा चाललेला आहे. ओके, चाललेला आहे, त्याच्या लक्षात येतं की माझ्या पायाला काहीतरी लागलेलं आहे, म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतो, म्हणून पूस नदी. बघा पूस नदी, ओके, पूस नदी लक्षात येते. पार्ट 1 स्टोरीचा वरची नदी असतात. ठीक आहे, पूस नदी आलं, ठीक आहे, आणि तेव्हा जेव्हा तो पुसण्याचा प्रयत्न करतो त्याचा पाय अडकतं, वरून अडाण नदी. ओके, अडाण नदी, आणि कुठे अडकतं, भर अरण्यात अडकतं, अरण्यात म्हणून अरणा नदी. आणि बघा समोरून कोण येत असतं, वाघ, आणि तो वाघ कसा असतो, खुनी वाघ. ओके, खुनी म्हणजे कोणाला सोडत नाही बाबा, संपलाच विषय. म्हणजे काय, हे वाघ. ओके, वाघाडी. ओके, वाघवरून वाघाडी, आणि कसा आहे तो, खुनी, म्हणून खुनी नदी. म्हणजे डाव्या किनाऱ्यावरून, म्हणजे डाव्या तीरावरून येणाऱ्या उपनद्या तुम्हाला कळाल्या. पहिली कोणती, पूस, त्यानंतर अड्डाण, त्यानंतर अरणा, त्यानंतर वाघाडी, आणि त्यानंतर खुनी नदी. लक्षात येत आहे. आणि हे मी तुम्हाला स्टोरी सांगत आहे, मी तुम्हाला स्टोरी सांगत आहे, मग तुमचं रिॲक्शन काय असेल, काय, रिअली, काय, रिअली, म्हणजे तुमचा हा रिॲक्शन म्हणजे स्टोरीचा पार्ट 2. ओके, स्टोरीचा पार्ट 2. हे मी तुम्हाला स्टोरी सांगितली आणि तुमचं रिॲक्शन म्हणजे काय खरंच, काय झालं यापुढे मॅडम, तर मी सांगा ना. ठीक आहे, काय वरून काय लक्षात ठेवायचं, कयाधू, खालून कोणती एकच नदी येऊन मिळते, कयाधू, कयाधू. लक्षात आलं का लक्षात, उपनद्या लक्षात आल्या. बघा ही मेन नदी, त्याची डावीकडून येणाऱ्या असतील, उजवीकडून येणाऱ्या असतील, ह्या सगळ्या काय झाल्या, पैनगंगाच्या उपनद्या झाल्या. ठीक आहे, ही मेन नदी झाली, ही पैनगंगाच्या उपनद्या झाल्या. आणि डावीकडून कसं ओळखायचं आणि उजवीकडून कसं ओळखायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि स्टोरी कळालं, पैनगंगा समाप्त, पैनगंगा लक्षात राहील. पैनगंगा म्हटलं की पैर कोणाचं, बैलाचं, बैलाचं लक्षात येतं की काहीतरी लागलंय पायाला, म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतो आणि पाय त्याचं अडकतं, भर अरण्यात अडकतं. आणि मग समोरून कोण येत असतो, वाघ, तो पण कसा असतो, खुनी वाघ. मग तुमचं रिॲक्शन काय आहे, काय, रिअली, चला संपलं. पैनगंगाच्या उपनद्या तुम्हाला कळाल्या. चला आता तुम्हाला काय बघायचं, वर्धा नदी. आता स्पेसिफिक वर्धा नदीची माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर वर्धाच्या उपनद्या बघणार आहोत. ठीक आहे, लक्षात येते, एक 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 करत गेलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, कन्फ्युजन राहणार नाही. चलो आता वर्धाचं बघणार आहोत आपण. वर्धा, जसं पैनगंगाची माहिती घेतली तशीच वर्धाची माहिती घेणार आहोत. घेऊया चला वर्धाची माहिती. चलो बघा आता वर्धा. ओके, वर्धा नदी. ओके, वर्धा नदी, पहिली गोष्ट म्हणजे वर्धाचा उगम स्थान. बघा वर्धाचा उगम स्थान कुठे होतो, MP मध्ये होतो. MP मध्ये बघा, MP मध्ये सातपुडा पर्वतरांगातील बैतूल पठारावरून. बघा MP मध्ये सातपुडा पर्वत रांगा, ओके, रांगेतील बघा बैतूल पठारावरून, काय, बैतूल पठारावरून होतो, काय, बैतूल पठारावरून. ओके, बैतूल पठारावरून. बघा लक्षात येते. बघा वर्धाचं, ओके, वर्धाचा उगम बघा MP मध्ये होतो. वर्धा MP मध्ये होतं. ओके, MP मध्ये बघा सातपुडा पर्वतरांगेतील बघा बैतूल पठारावरून तिचं उगम होतो, वर्धा नदीचं. ठीक आहे, आता उगम झाल्यानंतर बघा ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते, म्हणजे महाराष्ट्रात कुठून कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा प्रवेश करते, नंतर ती कुठून म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते. बघा वर्धा नदी MP मध्ये पहिल्यांदा उगमस्थान
होते. आणि MP मधून महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती माहिती आहे, अमरावती आपला जिल्हा, अमरावतीमधला बघा वरुड तालुका, वरुड तालुक्यामध्ये बघा ती प्रवेश करते महाराष्ट्रामध्ये. ओके, वरुड तालुक्यातून ती प्रवेश करते. तुम्हाला लक्षात आलं, वरुड तालुका आहे, बरोबर आहे, तिथं बघा वरुड तालुक्यातून ती प्रवेश करते महाराष्ट्रात. ओके, तालुक्यातून प्रवेश करते. त्यानंतर बघा कुठं कुठं कोणकोणत्या जिल्ह्यात वाहते बघा, अमरावती. ओके, अमरावतीमध्ये वाहते. त्यानंतर बघा नागपूर, अमरावती नंतर बघा नागपूर, त्यानंतर बघा वर्धा, त्यानंतर बघा यवतमाळ आणि कोणतं बघा चंद्रपूर. ओके, चंद्रपूर. म्हणजे किती जिल्ह्यातून वाहते बघा, 1 2 3 4 आणि 5 जिल्ह्यातून वाहते ती. ठीक आहे, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर. लक्षात येतं. त्यानंतर बघा वर्धाची लांबी बघा, टोटल लांबी किती आहे, 455 किलोमीटर. किती आहे, 455 किलोमीटर. पैनगंगाची टोटल लांबी किती होती, 495 किलोमीटर. आणि वर्धाची पूर्ण लांबी किती आहे, 455 किलोमीटर. आता बघा वर्धा कोणती वाहिनी नदी होती, दक्षिण वाहिनी नदी होती. ओके, दक्षिण वाहिनी नदी होती. बघा दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा. ओके, दक्षिण वाहिनी नद्या कोणकोणत्या तुम्ही पाहिल्या होत्या, वर्धा, वैनगंगा आणि प्राणहिता, ह्या कोणत्या होत्या, दक्षिण वाहिनी नद्या होत्या. आता या दक्षिण वाहिनीमधली बघा वर्धा ही सर्वात लांब नदी आहे. ठीक आहे, जर विदर्भातील सर्वात लांब नदी विचारलं तर ती पैनगंगा येणार, पण दक्षिण वाहिनीमधल्या सगळ्या जेवढ्या काही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या आहेत त्यातील सगळ्यात लांब नदी कोण आहे, तर वर्धा आहे. ओके, वर्धा ही दक्षिण वाहिनीतील सगळ्यात लांब नदी आहे. ओके, दक्षिण वाहिनीतील सर्वात लांब नदी कोणती आहे, वर्धा आहे. ओके, दक्षिण वाहिनीमधली सर्वात लांब नदी कोणती झाली, वर्धा झाली. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला लक्षात राहून जाईल, वर्धा बघा, वर्धा. ओके, लक्षात येते. वर्धावरून तुम्ही वर लक्षात ठेवणार आहात. आणि महाराष्ट्राच्या वर कोणतं राज्य आहे बघा, महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आपलं राज्य. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या वर कोणता आहे, वर्धा. बघा वर्धा म्हणलं वर तुम्ही शब्द कॅप्चर करणार आहात. महाराष्ट्राच्या वर कोणतं राज्य आहे, MP, म्हणून तिचं वर्धाचं बघा MP मध्ये उगम स्थान आहे. MP मध्ये कुठं, सातपुडा पर्वतरांगेतील बैतूल पठारावरून. लक्षात येतं. त्यानंतर बघा ती बघा वरुड या तालुक्यातून, वर्धावरून तुम्ही वरुड लगेच तालुका लक्षात ठेवू शकता. वर्धा म्हटलं की वर लक्षात येईल. आणि ती कुठं प्रवेश करते, वरुड तालुक्यात. वरुड तालुका तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, अमरावती जिल्ह्यात. मग ती वाहते कुठे कुठे बघा, अमरावती, लगेच नागपूर आहे बघा, लगेच नागपूरच्या शेजारी तर वर्धा आहेच आहे. आणि कोणती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते. ठीक आहे, तिचं बघा लांबी किती आहे, 455 किलोमीटर. आणि ती दक्षिण वाहिनीमधली सर्वात लांब नदी आहे. एवढं तुम्हाला वर्धाबद्दल लक्षात ठेवायचं आहे. चला मग वर्धाच्या उपनद्या पाहणार आहोत आपण. वर्धाच्या उपनद्या बाय स्टोरी. चलो, लक्षात येत आहे. चलो, वर्धाच्या उपनद्या आता आपल्याला पाहायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे वर्धा काय दक्षिण वाहिनी नदी आहे. चलो, प्रॅक्टिस करताना पण तुम्हाला असंच प्रॅक्टिस करायचं आहे. बघा वर्धा कोणती आहे, दक्षिण वाहिनी नदी आहे. चलो, मी वर्धा काढलं, दक्षिण वाहिनी बघा इथं वर्धा आहे. चलो, MP इथं मी काढलं, महाराष्ट्राच्या वर आहे MP. चलो, वर्धा उगम पावते अमरावतीच्या वरुड तालुक्यात महाराष्ट्रामध्ये काय प्रवेश करते. ठीक आहे, लक्षात येतं. बघा वर्धा झाले. त्यानंतर बघा असं ठीक आहे, दक्षिण वाहिनी आहे ही नदी, दक्षिण वाहिनी आहे, दक्षिणेकडे वाहत जाणार आहे. लक्षात येते. आता मला तुम्ही सांगा, दक्षिण वाहिनी असल्यानंतर बघा ही मेन नदी झाली, ही वर्धा मेन नदी झाली, बरोबर आहे. वर्धा बघा, वर्धाचा उगम कुठं आहे बघा, वर्धाचा उगम MP मधील सातपुडा पर्वतरांगातील. ओके, सातपुडा पर्वतरांगातील बघा, पर्वतरांगेतील काय, सातपुडा पर्वतरांगेतील बैतूल पठार. ओके, बैतूल पठारावरून तिचा उगम आहे. ठीक आहे, लक्षात येते. आता बघा तुम्हाला हिच्या नद्या बघा, इकडून ही मेन नदी झाली, हिला इकडून कोणत्या तरी येऊन नद्या मिळतील, इकडून कोणत्या तरी नद्या येऊन मिळतील. ह्या काय झाल्या, तिच्या उपनद्या झाल्या. ही मेन नदी झाली वर्धा, इकडून येणाऱ्या उपनद्या झाल्या, इकडून येणाऱ्या पण ही उपनद्या झाल्या. आता उजव्याकडच्या आणि डाव्याकडच्या कसं ओळखायचं बघा, ही दक्षिण वाहिनी आहे, हिचं उगम स्थान असं आहे. म्हणजे तुम्ही असं पाहणार. ठीक आहे, असं पाहणार म्हणजे बघा मी ह्या हाताने लिहित आहे, ह्या हातात पेन दिसत आहे, म्हणजे ह्या उजव्याकडच्या आणि ह्या डाव्याकडच्या. लक्षात येते, ह्या डाव्याकडच्या झाल्या आणि ह्या उजव्याकडच्या झाल्या. तुम्हाला असं जर पाहायचं नसेल तर बघा तुम्हाला मी असं पाहावं लागतं. मग काय करायचं, तुम्ही असं सरळ पाहायचं, दक्षिण वाहिनी असली की असं सरळ पाहायचं आणि उलटा करून टाकायचं. बघा मी सरळ पाहताय, असं हात ठेवलं आणि सरळ पाहताय मी असं
लक्षात येते, सरळ पाहते. मग हा माझा कुठला आहे, उजवा हात आहे. मग हा हात कोणता होणार, डावा होणार, कारण मी असं पाहण्याच्या ऐवजी मी असं पाहत आहे, उलट पाहत आहे, कारण तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. मग असं पाहिलं तर कोणतं येणार, हे बघा, हा माझा डावा हात आहे आणि हा उजवा हात आहे. ठीक आहे, लक्षात येते. बघा लक्षात येते, हे डावीकडची नदी झाली आणि वहीमध्ये प्रॅक्टिस करताना तुम्हाला कळून जाईल. ही डावीकडची नदी झाली आणि ही काय झाली, उजवीकडची नदी झाली. ओके, उजवीकडच्या उपनद्या झाल्या. म्हणजे डाव्याकडच्या उपनद्या आणि उजव्याकडच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत ते पाहायच्या आहेत. चलो मग पाहूया वर्धाच्या डाव्याकडच्या आणि उजव्याकडच्या उपनद्या. बघा, तुम्हाला पहिल्यांदा इकडची नदी बघायची आहे. इकडची नदी बघा, पहिल्यांदा कोण आहे, कोणता आहे, बघा बोर आहे. बोर. इकडच्या नद्या बघा, इकडच्या नद्या बोर. त्यानंतर बघा धोम. ओके, धोम. त्यानंतर बघा इरई. इरई, इरई नदी. एवढ्या लक्षात ठेवायच्या. कोणकोणत्या, बोर, धोम, इरई. ठीक आहे, लक्षात येते. आणि ह्याकडच्या नद्या कोणकोणत्या आहेत बघा, वेमला, सॉरी, पहिल्यांदा कोणता आहे, विदर्भा. ओके, विदर्भा लक्षात येते का, विदर्भा. त्यानंतर बघा वेमला. वेमला. ओके, वेमला. आणि त्यानंतर निरगुडा. ओके, निरगुडा. ओके, लक्षात येते, निरगुडा. म्हणजे 3 इकडच्या नद्या लक्षात ठेवायच्या आणि 3 इकडच्या नद्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे बघा कोणकोणती, बघा तुम्हाला मी असं पाहायला सांगितलं, उगम स्थानावरून तुमचा हात असे ठेवायचे आहे. बघा, ही उजवीकडची बाजू आणि ही डावीकडची बाजू. आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, स्टोरी वाईज तुम्हाला नद्या लक्षात ठेवायच्या आहेत. प्रत्येक स्टोरी आहे, प्रत्येक नदीची स्टोरी आहे. जसं पैनगंगावरून तुम्ही पैर कॅप्चर केला, तसंच वर्धावरून तुम्हाला काय कॅप्चर करायचं आहे. बघा, वर्धा म्हटलं की वर तुम्ही नेहमी कॅप्चर करता. बघा वर, बघा ही नदी, हे स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं की तुमच्या डोळ्यात ते फिट बसून जाईल. ठीक आहे, मग वर्धा म्हटलं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, वर. बघा वर. ओके, वर. ओके, वर. आता वर वर मॅडम काय म्हणताय तुम्ही, वर वरून काय लक्षात ठेवायचंय. बघा, वर्धा म्हटलं की वर लक्षात ठेवायचे. आता बघा वर, कोसावर काय लागलेत, बोरं लागलेले आहेत. बघा वर, बघा बघा वर बोरं लागलेले आहेत. काय लागलेले आहेत, बोरं लागलेली आहेत. वर बोरं लागलेली आहेत. आता तुम्ही मुली आहात किंवा मुलं आहात, ठीक आहे, कधी ना कधी हे कांड केलेलं असतं, मी पण केलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा बोरं लागलेले असतात, वर बोरं लागलेले असतात, ठीक आहे, तुम्ही काय करता, तुमच्या हातात येत नाही तेव्हा काठी घेता, कुठली तरी काठी जवळपास असेल त्याला धोपटता, खूप धोपटता. ठीक आहे, त्या बोराला खूप धोपटणार किंवा कोणत्याही फळाला तुम्ही धोपटणार. ठीक आहे, आपल्या ट्रिकमध्ये काय लागलेत, वर बोरं लागलेली आहेत. ठीक आहे, लक्षात येते. तुम्हाला ते बोरं तोडायची आहेत, खायची आहेत. तुम्हाला ते बोरं हातात येत नाही, मग तुम्ही काय करणार, त्याला खूप धोपटणार, खूप धोपटणार. आता भरपूर वेळ झाला, तुम्ही धोपटून पण बोरं पडत नाहीत. म्हणजे तुम्ही इरिटेट झालेले आहेत, बस झाला, मला नको आता बोरं खायचीच नाही, आपल्याकडून होतच नाही आहे, ते तुटतच नाही आहे किंवा खाली पडतच नाही, तर धोपटून काय फायदा, तुम्ही इरिटेट झालात. ठीक आहे, इरिटेट झाल्यानंतर बघा, इरिटेट झाला आहात. आता ह्या स्टोरीवरून तुम्ही काय लक्षात ठेवलं, बघा वर्धा. वर्धा म्हणजे वर घ्यायचं, कॅप्चर करायचं, वर. वर काय लागलेत, बोरं. ओके, बोरं लागलेत म्हणून बोर नदी. ठीक आहे, तुम्हाला ते बोरं पाहिजेत, खायचंय तुम्हाला, म्हणून तुम्ही काय करताय, काठीने त्याला धोपटताय, म्हणून धोम नदी. आणि धोपटून तुम्ही इरिटेट झालाय म्हणून इरई नदी. इरई नदी आले लक्षात. ह्या साईडच्या नद्या लक्षात आल्या. बघा, पार्ट 1 स्टोरीचा पार्ट 1 आहे हा, स्टोरीचा पार्ट 1 आहे. तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, वर बोरं लागलेत आणि बोरं तोडताय, तुम्ही धोपटताय त्या बोराला, पण इरिटेट झालाय. शेवटी काय केलं तुम्ही, इरिटेट होऊन गेलेला आहात. बघा, वर बोरं लागलेत म्हणून बोर नदी, त्यानंतर धोपटताय म्हणून धोम नदी, आणि तुम्ही इरिटेट झालाय म्हणून इरई नदी. आता चलो, स्टोरीचा पार्ट 1 काय, तुम्ही इरिटेट झालेला आहात आणि तुम्ही एका साईडला ना बसून गेला, जाऊ दे बाबा मला नको आहेत बोरं, जाऊ दे मला नको आहेत बोरं. हा पार्ट 1 झाला, स्टोरीचा पार्ट 1 झाला. काय, तुम्ही एका साईडला बसून गेलेला आहात. ओके, एका साईडला बसून गेलेला आहात. लक्षात येते, तुम्ही एका साईडला बसून गेलेला आहात. आणि काही वेळानंतर, ओके, काही वेळानंतर तुम्हाला एक विचित्र गोष्ट दिसली. तुम्हाला काय, विचित्र ओके, विचित्र गोष्ट दिसली. ठीक आहे, काय दिसली बघा, विचित्र. ओके, विचित्र. तुम्ही ह्या स्टोरी सांगताय, कुणाला तरी मैत्रिणीला सांगताय, अगं मी बोरं तोडायला गेले, खूप धोपटलं, मी इरिटेट झाले आणि बसले, त्यानंतर बघ ना मला एक विचित्र गोष्ट दिसली. कोणाला, मला. ओके, मला विचित्र एक गोष्ट दिसली. काय विचित्र गोष्ट दिसली, मला एक गुंडा दिसला गं, येताना गुंडा दिसला, समोरून येताना गुंडा दिसला, माझी तर टरकलीच होती. असं बोलता का नाही, माझी तर टरकलीच होती. बघा, तुम्ही आहात, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला स्टोरी सांगता, अगं
वरनं खूप बोरं लागले होते, मी खूप धोपटले आणि इरिटेट झाले आणि बसले. ठीक आहे, बसले. पार्ट 1 झालं. त्यानंतर बघ ना गं, मला एक विचित्र गोष्ट दिसली. बघा, विचित्रवरून तुम्हाला विदर्भा नदी लक्षात ठेवायची, ह्या साईडची बघा विदर्भा नदी. आणि कोणाला दिसली? मला दिसली. विचित्र गोष्ट दिसली मला म्हणून वेमला लक्षात ठेवायचं. वेमला. काय विचित्र होतं अगं, एक गुंडा येत होता गं माझ्यासमोर. एक गुंडा येत होता माझ्यासमोर. समोरून कोण येत होतं? एक गुंडा येत होता. बाबा गुंडा येत होता. बघा, निर्गुंडा. लक्षात ठेवलं? गुंडा येत होता. काय? निर्गुंडा. लक्षात आले? आणि उजवीकडची आणि डावीकडची कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला कळालं असेल. वहीमध्ये प्रॅक्टिस करताना हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला हे जेव्हा तुम्ही इमॅजिन करून ठेवताना स्ट्रक्चर किंवा प्रॅक्टिस करताना तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज पण नसते उजवीकडची कोणती आणि डावीकडची कोणती. तुम्ही वहीमध्ये प्रॅक्टिस करताना असं लक्षात ठेवायचं, उगमस्थान असं घ्यायचं आणि कोणती आहे उजवीकडची आणि कोणती आहे डावीकडची लक्षात येऊन जाईल. म्हणजे तुम्ही वर्धा नदीचं स्पेसिफिक वर्धा नदी पाहिली आणि वर्धा नदीच्या उपनद्या पाहिल्या. वर्धा नदीच्या उपनद्या बघा, डावीकडच्या कोणत्या उपनद्या आहेत? बोर, धोम, इरई. आणि उजवीकडची कोणती उपनदी आहे? बघा, विदर्भा, वेमला आणि निरगुडा. लक्षात येते? बघा, ठीक आहे, लक्षात येते. आता चला पुढे बघूया आपण कोणती नदी राहिली? वैनगंगा नदी राहिली. बघा, खूप मोठा व्हिडिओ होईल पण तुमचं परफेक्ट होऊन जाईल. बघा, वैनगंगा नदी राहिलेली आहे. चल, आता बघा, वैनगंगा वर्धा झाली बरोबर, वैनगंगा झाली. आता वैनगंगा बघा, वैनगंगा नदी. आता बघा, वैनगंगा नदीचं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. वैनगंगा नदी. आता वैनगंगाचा उगम स्थान बघा, वैनगंगा पण बघा एमपी मध्ये बघा, एमपी मध्ये शिवनी या जिल्ह्यातून तिचं उगम स्थान आहे. बघा, उगम पावते ती एमपी या राज्यातील. एमपी या राज्यातील. एमपी मध्य प्रदेश राज्यातील शिवनी. शिवनी जिल्ह्यातून तिचं उगम स्थान आहे. जिल्ह्यातून ती उगम पावते. जिल्ह्यातून उगम पावते म्हणजे शिवनी या ठिकाणून ती उगम पावते. शिवनी या ठिकाणून ती उगम पावते. लक्षात येते? त्यानंतर बघा, उगम पावते त्यानंतर बघा तिची लांबी किती आहे. उगम पावल्यानंतर बघा महाराष्ट्रात ती प्रवेश करते आणि महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून ती वाहते किंवा जिल्ह्याच्या सीमा निर्माण करते. बघा, वैनगंगा जिल्ह्याच्या सीमा निर्माण करते. आणि कोणत्या जिल्ह्याच्या सीमा निर्माण करते? बघा, भंडारा. त्यानंतर बघा गोंदिया. आणि बघा गडचिरोली, चंद्रपूर आणि गडचिरोली. चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांच्या सीमा निर्माण करते. काय होते? 4 जिल्ह्यांच्या काय करते? ही सीमा निर्माण करते. जिल्ह्यांची सीमा निर्माण करते. लक्षात येते? निर्माण करते. लक्षात येते का तुम्हाला? बघा, कुठून उगम पावते? ही एमपी मधून उगम पावते. कुठल्या ठिकाणी? शिवनी या ठिकाणातून उगम पावते. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर महाराष्ट्रात बघा फक्त सीमा निर्माण करते. बघा, भंडारा, गोंदिया. तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं? बघा, भंडारा, गोंदियापासून वेगळं काय झालेलं आहे? भंडार. आणि बघा चंद्रपूर, गडचिरोली. बघा, येते लक्षात येते चंद्रपूर आणि गडचिरोली. आलं का नाही लक्षात? दोघंही सोबत आहे ना, वेगवेगळे झालेले आहेत हे. बघा, भंडारा, गोंदिया वेगवेगळे झालेले आहे, चंद्रपूर, गडचिरोली वेगवेगळे झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे हे 4 जिल्ह्यांच्या काय सीमा निर्माण करते. ठीक आहे, लक्षात येते. आणि टोटल लांबी बघा तिची 295 किलोमीटर आहे. किती? 295 किलोमीटर आहे. टोटल लांबी किती आहे तिची? 295 किलोमीटर आहे. काय आहे? 295. आणि ही कुठली नदी आहे? दक्षिण वाहिनी नदी आहे. कोणती नदी आहे? दक्षिण वाहिनी नदी आहे. बघा, दक्षिण वाहिनी नदी आहे. तुम्ही बघितलं होतं दक्षिण वाहिनी नदी. ठीक आहे, लक्षात येते दक्षिण वाहिनी नदी आहे. चला मग वर्धा बघा, वैनगंगाचं तुम्ही लक्षात ठेवलं. वैनगंगा कसं लक्षात ठेवायचं? बघा, वैनगंगाचं पण एमपी मधून उगम पावते. एमपी मध्ये कोणत्या ठिकाणी? शिवनी या ठिकाणी. आणि बघा, शिवनी या ठिकाणी उगम पावून ती बघा महाराष्ट्रामध्ये 4 जिल्ह्यांच्या सीमा निर्माण करते. बघा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यांच्या सीमा निर्माण करते. आणि 295 किलोमीटर ही लांबी आहे. आणि दक्षिण वाहिनी नदी आहे. लक्षात येते? चला मग पाहूया वैनगंगेच्या उपनद्या कसं लक्षात ठेवायचं. ट्रिक बाय स्टोरी. बघा, चला लक्षात ठेवूया आपण वैनगंगेच्या उपनद्या. येते लक्षात? तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आहे. प्रॅक्टिस शिवाय काहीच उपाय नाहीये. बघा, चला वैनगंगा बघायची आपण. वैनगंगा काय आहे? दक्षिण वाहिनी आहे. चलो मी दक्षिण वाहिनी तिला काढून घेते. कसं काढायचं? दक्षिण वाहिनी दक्षिणेकडे आहेत. दक्षिणेकडे वाहत येते. बरोबर आहे? लक्षात येते? दक्षिण वाहिनी.
आज झालं दक्षिण वाहिनी. ही काय वैनगंगा आहे. वैनगंगा लक्षात येते. वैनगंगा कुठून उगम पावते? MP मधून. बघा तुम्हाला कसं लक्षात ठेवायचंय. पैनगंगा होती, बरोबर आहे. त्यानंतर वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन्हीही MP मधून उगम पावतात. लक्षात येते. बघा लक्षात येते का? बघा आणि बघा पैनगंगा आपली कुठली? बुलढाणा पठार, बुलढाणामधून उगम पावत होती. आता बघा वैनगंगा MP आणि कुठल्या ठिकाणी? शिवनी या ठिकाणाहून उगम पावते. आता बघा सेम जसं तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे वर्धाचं. वर्धा पण दक्षिण वाहिनी आहे आणि वैनगंगा पण दक्षिण वाहिनी आहे. म्हणजे बघा तिच्या उजवीकडच्या आणि डावीकडच्या कशा लक्षात येणार? बघा ही उगमस्थान आहे, तिथून मी हात ठेवलं. लक्षात येते का? ह्या हाताने मी लिहित आहे. बघा ह्या हाताने मी लिहित आहे. म्हणजे ह्या साईडच्या उजवीकडची बाजू झाली, ही उजवीकडची बाजू झाली आणि ह्या साईडची काय? डावीकडच्या बाजू झाल्या. ओके, डावीकडची बाजू झाली. म्हणजे ह्या साईडून जेवढ्या काही नद्या येतील त्या तिच्या डाव्या किनाऱ्यावरील नद्या असतील, सॉरी डाव्या तीरावरील नद्या असतील आणि ह्या साईडला जेवढ्या काही उपनद्या तिला येऊन मिळतील ह्या काय? उजव्या तीरावरील उपनद्या असतील. लक्षात येते. चला मग पाहूया. बघा हे वैनगंगाच्या तुम्हाला बघायचे पहिल्यांदा डाव्याकडच्या. जसं वर्धा तुम्ही घेतलेला आहे पार्ट 1 म्हणजे इकडच्या उपनद्या लक्षात ठेवल्या आणि पार्ट 2 म्हणजे इकडच्या उपनद्या लक्षात ठेवलेल्या आहे. तसंच बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा वैनगंगा लक्षात येते का? पहिल्यांदा कोणकोणती? बघा वाघी पहिली नदी कोणती आहे? वाघी. त्यानंतर बघा चूलबंद. ओके, चूलबंद. ओके, चूलबंद. त्यानंतर बघा कटराणी. ओके, कटराणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि त्यानंतर बघा वाघी, चूलबंद, कटराणी आणि कुठली? गाढवी नदी. ओके, गाढवी नदी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे वैनगंगाच्या डाव्या तीरावरून येणाऱ्या उपनद्या कोणकोणत्या झाल्या? वाघी, चूलबंद, कटराणी आणि गाढवी. आणि उजव्या तीरावरून कोणकोणत्या नद्या आहेत? बघा पहिल्यांदा कोणकोणती नदी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला? बघा ही कन्हान नदी. ओके, कन्हान नदी. त्यानंतर बघा अंधारी आणि त्यानंतर बघा मूल. ओके, मूल. एवढ्या लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. बघा इथं पहिल्यांदा कोणती? वाघी, चूलबंद, त्यानंतर बघा कटराणी आणि त्यानंतर बघा गाढवी. येते लक्षात. आता बघा वन. बघा वैनगंगा म्हटलं की वन लक्षात ठेवायचं. काय? वैनगंगा म्हटलं की तुम्हाला काय घ्यायचं आहे? वन घ्यायचं आहे. वन. ओके, वन. एका वनात. ओके, वैनगंगा म्हटलं की वन घ्यायचं आहे. ठीक आहे, लक्षात येते. वन. ओके, एका वनात कोण सोबत राहतं तुम्हाला माहिती आहे? एका वनात वाघ आणि गाढव सोबत राहत आहेत. ओके, गाढव सोबत राहत आहेत. काय? गाढव आणि कोण कोण राहत आहे सोबत? बघा वाघ वरून वाघी. तिकडे तुम्ही वाघाडी नदी पाहिली होती. वाघाडी, खुनी. ओके, लक्षात येते. इथं कोणती नदी बघायची? वाघी. ओके, वाघ आणि काय? वाघ आणि कोण राहत आहे सोबत? गाढव. असं काही पॉसिबल आहे का एका वनात वाघ आणि गाढव सोबत राहणं? पण आपल्या ट्रिकमध्ये राहत आहे. बघा वैनगंगा म्हटलं की तुम्हाला काय घ्यायचं आहे? वन घ्यायचं आहे. वन. एका वनात कोण कोण राहत आहे? वाघ राहत आहे आणि गाढव राहत आहे सोबत. बघा वाघ आणि गाढव राहत आहे सोबत. ठीक आहे, आणि ते बघा एकदम मस्तपैकी राजा राणी टाईप राहत आहेत. ओके, राजा राणी टाईप राहत आहेत. काय? राजा राणी टाईप राहत आहेत. मस्तपैकी चूल बनवतात आणि जेवतायत सोबत. असं खूप विचित्र आहे ना, पण विचित्र गोष्ट लक्षात राहते. बघा एका वनात वैनगंगा म्हटलं की वन आठवायचं. ओके, वन आठवायचं. ओके, वन आठवायचं. ठीक आहे, वनात कोण कोण राहत आहे? बघा एका वनात कोण कोण राहत आहे? एक वाघ राहत आहे आणि एक गाढव राहत आहे. ओके, गाढव. बघा वाघ आणि गाढव लक्षात आला. बघा लक्षात येत आहे. आणि एकदम राजा राणी टाईप राहत आहेत. ओके, राजा राणी टाईप राहत आहेत. एकदम मस्तपैकी चूल बनवतायत. चुलीवर जेवण बनवत आहेत ते आणि मस्तपैकी खात आहेत. असं कधी होतं का? नाही होत, पण आपल्या ट्रिकमध्ये होणार आहे कारण वेळ गोष्ट लक्षात राहून जाते. बघा एका वनात कोण? वाघ राहते म्हणून वाघी नदी. बघा गाढव राहते म्हणून गाढवी नदी. आणि ते बघा राणी सोबत, राजा राणी सोबत राहत, राजा राणी सारखं राहते म्हणून कटराणी. आणि चूल वगैरे बनवत आहेत आणि काय? जेवत आहेत म्हणून चूलबंद. हे स्टोरीचा पार्ट 1 झाला. काय? स्टोरीचा पार्ट 1 झाला. ओके, स्टोरीचा पार्ट 1 झाला. बघा कोण कोण राहते एका वनात? वाघ, गाढव म्हणून वाघी, गाढवी. बघा कोणकोणता आणि त्या बघा राजा राणी टाईप राहतात म्हणून कटराणी. आणि बघा चूल वगैरे बनवून जेवण बनवत आहेत. म्हणजे बघा वाघी, चूलबंद, कटराणी आणि गाढवी नदी. लक्षात येते. आता हे स्टोरीचा पार्ट 1 झाला. ओके, स्टोरीचा पार्ट 1 झाला. हे मस्तपैकी राहत आहेत, मस्तपैकी सुखात राहत आहेत.
ठीक आहे. आणि एक दिवशी बघा स्टोरीचा पार्ट 2 झाला इकडच्या नद्या म्हणजे स्टोरीचा पार्ट 2. बघा ह्या मस्तपैकी राहतात, मस्तपैकी रोजचं यांचं चालू आहे, मस्त राजा राणी टाईपवर राहतात, जेवण बिवण बनवतात, जेवतात भारी वगैरे. एक दिवस बघा त्यांना बघा एक दिवस काय दिसलं तुम्हाला, बघा एक दिवस ह्या वनात एक मूल आलं आणि ते अंध मूल होतं म्हणजे अंध मूल होतं बघा एका वनात. म्हणजे आपल्या आयुष्यात जगतायत बरं वाघ आणि गाढव. नंतर एका दिवशी कोणी विजिट केलं म्हणजे एक मूल आलं बघा, वनात आहे ना, वनात एक अंध मूल आहे ना, हरवलं आहे. ओके, वनात काय झालं, एक मूल आहे ते अंध आहे आणि ते चालत त्यांच्या पाशी आलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांना कुठं, त्या अंध आहे त्यामुळे त्याला कुठं जाऊ, कहाँ जाऊ समझ में नहीं आ रहा है. म्हणजे त्या अंध आहे, ते मूल कोणतं आहे, अंध आहे म्हणून त्याला कहाँ जाऊ समज मध्ये नाही येत आहे. मग कहाँ जाऊ वरून कन्हान नदी येते का लक्षात, कन्हान नदी. ओके, कन्हान नदी बघा लक्षात येते का. एक मूल आलं, हे मस्त आपलं आयुष्य जगतायत बरोबर आहे. ठीक आहे. आणि त्या दिवशी एक दिवस काय झालं, एक मूल आलं, ते अंध होतं, त्याला कहाँ जाऊ समज मध्ये येत नव्हतं. म्हणजे मूल वरून मूल नदी, नंतर अंधावरून अंधारी नदी आणि कहाँ जाऊ समज मध्ये नव्हतं येत म्हणून कन्हान नदी. म्हणून काय करतात हे वाघ आणि गाढव त्याला अडॉप्ट करून घेतात. झालं, स्टोरी कळाली तुम्हाला. बघा वाघ गाढव मस्त राजा राणी टाईप राहतात, मस्त जेवण बनवतात. एक दिवस कोण विजिट होतो, हा मुलगा, लहान मुलगा असतो, तो अंध असतो आणि त्याला कहाँ जाऊ काही समजण्यामध्ये येत नसते. मग वाघ आणि गाढव त्याला अडॉप्ट करतात आणि स्वतःसोबत ठेवतात. लक्षात आलं का, आली स्टोरी कळाली. म्हणजे कन्हान, अंधारी, मूल ह्या उजवीकडच्या नद्या झाल्या आणि वाघ ही चूलबंद, कटराणी आणि गाढवी ह्या डावीकडच्या नद्या झाल्या. कोणाच्या, वैनगंगेच्या. लक्षात येते. आता बघा ही कन्हान नदीची जरा विशेषता तुम्हाला बघायची आहे. बघा कन्हान नदी आहे, कन्हान नदी. ओके, कन्हान बघा, कन्हान नदीला आधी बघा 3 नद्या एकत्र येऊन बनलेली आहे. बघा कन्हान नदीमध्ये कोणकोणत्या 3 नद्यांचा समावेश होतो बघा, पेंच नदी. ओके, पेंच नदी बघा, नंतर बघा कोलार नदी. ओके, कोलार नदी आणि बघा नाग नदी. या 3 नद्यांचा एकत्रित होऊन नाव काय पडतं, कन्हान नदी. कोणकोणत्या तुम्हाला विचारू शकतात कधी बाय चान्स. बघा कन्हान नदीमध्ये कोणत्या 3 नद्यांचा समावेश होतो बघा, नाग, कोल्हार आणि पेंच. कोणकोणतं, नाग, कोल्हार आणि पेंच. कोणतं, नाग, कोल्हार आणि पेंच या 3 नद्यांचा समावेश होतो. झालं, तुम्ही वैनगंगाच्या उपनद्या पण पाहिलेल्या आहेत. ओके, लक्षात येते. आता बघा ह्या तिघांचा तुम्हाला संबंध बघायचा आहे. खूप मोठा व्हिडिओ होईल पण तुम्ही जेव्हा कळेल तुम्हाला तेव्हा इंटरेस्टिंग वाटेल. चला बघा, वर्धा तुम्ही पाहिलं, वैनगंगा पाहिलं, त्यानंतर बघा पैनगंगा पाहिलं. आता ह्या तिघांचा संबंध काय आहे, आपण का स्टडी करतोय, विदर्भातील नद्या काय एवढ्या इम्पॉर्टंट आहेत. चला आता बघूया, शेवटचा पॉइंट राहिलेला आहे ते व्यवस्थित पाहून घेऊया. चलो येते लक्षात. आता बघा तुम्हाला मी काल गोदावरी नदी शिकवत होते बरोबर आहे, गोदावरी नदी शिकवत होते तेव्हा बघा गोदावरी नदी मी काढली होती आणि त्याच्यावरून बघा इथून बघा गोदावरी नदी पूर्ववाहिनी आहे म्हणजे ही बघा ही मी लिहित आहे. डावेकडच्या नदीकडून बघा पैनगंगा येऊन मिळाली होती, पैनगंगा, आणि त्यानंतर बघा वर्धा येऊन मिळाली होती, त्यानंतर बघा वैनगंगा येऊन मिळाली होती. ठीक आहे, लक्षात येते. कोणकोणती होती, पैनगंगा होती, ओके, वर्धा होती, त्यानंतर बघा वैनगंगा होती. ठीक आहे, लक्षात येते का. आणि हे सगळ्या येऊन मिळाल्या होत्या गोदावरीला, म्हणजे ह्या गोदावरीच्या उपनद्या झाल्या म्हणून आपण स्टडी करतोय. पहिल्यांदा काय झाल्या, गोदावरीच्या ह्या उपनद्या झाल्या. बघा गोदावरी ही मेन नदी झाली आणि गोदावरीला ह्या येऊन मिळालेल्या आहेत म्हणजे ह्या गोदावरीच्या उपनद्या झाल्या. आता बघा तुम्हाला स्टडी करायचं आहे. बघा तुम्हाला मी शिकवलं, सगळं काही शिकवलं, पैनगंगा वगैरे सगळं काही. बघा आता पैनगंगाचे तुम्हाला कळालं, पैनगंगा उगम पावते बिचारी बुलढाणा पठारावरून पूर्ववाहिनी आहे, पूर्वेकडे वाहत 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 कडे जात असते. ठीक आहे, जात असते. आणि वडा या ठिकाणी बघा पैनगंगा आहे. बघा पैनगंगा तुम्हाला सगळ्या तिच्या उपनद्या कळाल्या असतील. ठीक आहे, लक्षात येते. पैनगंगा वाहत 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 जाते, पूर्ववाहिनी आहे ती. ठीक आहे, वाहत वाहत जात आणि वडा या ठिकाणी ती थांबून जाते. ओके, वडा या ठिकाणीच का थांबून जाते तुम्हाला कळून जाईल. बघा पैनगंगा आहे, ओके, वडा या ठिकाणी. वडा हे ठिकाण कुठे आहे, बल्लारपूर येथे. बल्लारपूर, आणि बल्लारपूर कुठे आहे, चंद्रपूर येथे. ओके, चंद्रपूर येथे त्या ठिकाणी ते थांबून जाते. आता का थांबते बघा, का थांबते बघा, वरून तिला हाक मारते वर्धा, अगं थांब, अगं थांब मी येत आहे.
वरून कोण हाक मारते, वर्धा. ओके, वर्धा हाक मारते बघा, वर्धा. वरून कोण येत असते, ही दक्षिण वाहिनी आहे बघा, वर्धा येते. आणि वडा या ठिकाणी दोघहींचा संगम होतो बघा, पैनगंगा आणि वर्धा या दोघांचा संगम म्हणजे दोघंही एकत्रित कुठे येतात, एकत्रित प्रवाह कुठं होतो त्यांचा, वडा या ठिकाणी, वडा या ठिकाणी. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, पैनगंगावरून तुम्ही लक्षात ठेवायचं पैर. ओके, पैर. पैनगंगा आहे ती बिचारी वाहत 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 चाललेली आहे आणि तिचं पैर दुखायला लागलं म्हणजे पाय दुखायला लागलं. मग तिला वाटलं अरे यार एनर्जीसाठी आपण वडापाव खाऊ. ठीक आहे, वडापाव खाण्यासाठी ती थांबते, वडापाव खाण्यासाठी ती थांबते म्हणून वडा लक्षात ठेवायचं. वडा कुठं आहे, बल्लारपूर या तालुक्यात. आणि बल्लारपूर कुठं आहे, चंद्रपूर येथे. आणि वडापाव तिला खाताना कोण पाहते, वर्धा. मग वर्धा वरून बघा, वर्धावरून वर लक्षात ठेवते ती, वरून म्हणते, हाक मारते वरून, अगं थांब, अगं थांब, मी पण येते वडापाव खायला. म्हणून वर्धा बघा, वर्धावरून आली, वर्धावरून आली आणि वडापाव दोघी पण खातात बघा, पैनगंगा आणि वर्धा. बघा वर्धा येते आणि काय वरून कोण येते, वर्धा येते. ठीक आहे, लक्षात येते. वडा या ठिकाणी दोघीही वडापाव खातात. आता वडापाव खाताना तर दोघी मस्त असतात. ठीक आहे, दोघी मस्त असतात. त्यानंतर ह्या दोघींचा संगम झाल्यानंतर ह्या नदीला कोणतं नाव द्यायचं, पैनगंगा नाव द्यायचं की वर्धा नाव द्यायचं, ह्यावरून दोघींचं भांडण होतं. आता पैनगंगाची तुम्हाला माहिती लांबी किती आहे, 495 किलोमीटर. आणि वर्धाची लांबी किती आहे, 455 किलोमीटर. ओके, लक्षात येते बघा, 495 किलोमीटर आणि 455 किलोमीटर. मोठी कोण झाली, पैनगंगा मोठी झाली. आणि मोठे लोक तुमच्यामध्ये पण बघा, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ मध्ये बघा, मोठा भाऊ जरा थोडा त्याग असतो म्हणजे त्याग करून टाकतो छोट्या भावासाठी. तसंच काय करते, पैनगंगा त्याग करून टाकते, म्हणते पैनगंगा वर्धा तुझंच नाव देऊन टाकू आपण, टेन्शन नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लक्षात येते बघा, वर्धाचं नाव दिलं जातं. मग वर्धा या नावाने एकत्रित वर्धा नावाने पुढे जाते ही नद्या बघा. पैनगंगा येते, वडापाव खायला वडा या ठिकाणी थांबते. वरून वर्धा म्हणते मी पण येते, वर्धा छोटी बहीण आहे समजा. ओके, एकत्रित आल्यानंतर ह्या दोघांचा एकत्रित संगम कुठे होतो, वर्धा आणि पैनगंगाचा एकत्रित संगम कुठे होतो, वडा या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर ह्या एकत्रित संगमानंतर ह्या नदीला कोणतं नाव द्यायचं, तर दोघांमध्ये भांडण. मग पैनगंगा मोठी आहे मग ती त्याग करून टाकते, चल बाबा वर्धा तुलाच नाव देऊन टाकू. ठीक आहे, मग वर्धा या नावाने बघा, वर्धा हे नाव दिल्यानंतर वर्धा नदी बघा पुढे पुढे वाहत असते, वाढत असते. ठीक आहे, त्यानंतर बघा ही वर्धा कशी छोटी बहिणी लोक कशा असतात, चप्पळ असतात. ठीक आहे, छोट्या बहिणी थोड्या जरा चप्पळ असतात. छोटा भाऊ मध्ये बघा, छोटा भाऊ खूप चप्पळ असतो, मोठा भाऊ थोडा फार जरा त्याग लोक असतात बघा, चला तुझ्यासाठी सगळं काही आहे असं करतात बघा. मग वर्धा थोडी चपळ असते, मग चपळपणे ती पुढे पुढे जात असते आणि एकदम अचानक थांबून जाते बघा. चपळ आहे ती, वर्धा कुठे आहे, चपळ आहे. ठीक आहे, चपळ आहे. वर्धा कशी छोटी बहीण आहे आणि ती खूप चपळ आहे म्हणून ती चपराळा या ठिकाणी थांबून जाते. ओके, चपराळा या ठिकाणी थांबून जाते. आता चपराळा या ठिकाणी का थांबते बघा, वरून कोण येत असते, वैनगंगा नदी येत असते. वैनगंगा म्हणते थांब ग मी पण आले, थांब ग मी पण आले. बघा वरून कोण येत असते, वैनगंगा येत असते. बघा वैनगंगा आली, वैनगंगा आली. ठीक आहे, म्हणजे वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो, चपराळा या ठिकाणी. चपराळा कुठे आहे, गडचिरोली. ओके, गडचिरोली या ठिकाणी. ओके, गडचिरोली या ठिकाणी. चलो लक्षात येते बघा, वैनगंगा आली बघा, वर्धा चपळ आहे बघा, चपळ कोण निघाली, वर्धा आली. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवता बघा, वर्धा आणि वैनगंगा बघा, लक्षात येते वर्धा आणि वैनगंगा सेम नाववाले, वर्धा व आणि वैनगंगा व दोघंही सेम नाववाले असले की थोडं चप्पळ असतात. ते SS वरून RR वरून दोघं एकत्र मिळाले की थोडं चापलूसपणा करतात. म्हणून बघा वर्धा आणि वैनगंगा बघा एकत्र येतात बघा, चपराळा या ठिकाणी. चपराळा या ठिकाणी आणि ते चपराळा कुठे आहे, गडचिरोली. आणि जरा चप्पळ असतात बघा, तुम्हाला लक्षात येते का. आता बघा वर्धा व आहे, वर्धा आणि वैनगंगा व आहे, सेम नाव आहेत. म्हणजे समजा हे दोघी बहिणी नसून बेस्ट फ्रेंड आहेत समजा. बघा ह्या बहिणी होत्या, चला त्याग केलं मोठ्या बहिणीने. आता बघा हे बेस्ट फ्रेंड आहेत. ठीक आहे, बेस्ट फ्रेंडमध्ये कोणी त्याग करत नाही. किंवा बघा वरून तुम्ही S वरून तुमचं नाव आहे आणि तिचं पण S वरून आहे, मग पुढे कोणतं नाव द्यायचं. म्हणून बघा तुम्हाला जर आलं हे एकत्र आल्या बघा, वैनगंगा आणि वर्धा एकत्र आलेले आहेत कुठे, चपराळा या ठिकाणी. लक्षात येतं. आता ह्या दोघी एकत्र आल्यानंतर ह्या दोघीमध्ये डिसिजन घ्यायचं की काय यार कुठलं नाव द्यायचं, आपण कोणाला नाव द्यायचं. ह्या दोघी वरून आहेत म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत असं लक्षात ठेवायचं.
आणि बेस्ट फ्रेंडमध्ये कधी त्याग होत नसतो. म्हणून हे दोघी काय डिसाईड करतात, वर्धा आणि वैनगंगा काय डिसाईड करतात, चल बाबा आपल्याला दोघींचं पण नाव नाही दुसरंच काहीतरी नाव देऊन टाकू. म्हणजे बघा वर्धा आणि वैनगंगा एकत्रित प्रवाहास काय नाव दिलं जातं, बघा प्राणहिता. ओके, प्राणहिता, प्राणहिता. ओके, प्राणहिता या नावाने ओळखलं जातं. तुम्हाला क्वेश्चन येतं, प्राणहिता ही नदी कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाने बनते, कोणत्या दोन एकत्रित नद्या, बघा वर्धा आणि वैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. ठीक आहे, लक्षात येते कोणती, वर्धा आणि वैनगंगा जेव्हा एकत्रित येतात चपराळा या ठिकाणी, त्यानंतर कोणतं नाव द्यायचं या नदीला पुढे जाताना, तर कोणतं नाव दिलं जातं, प्राणहिता. म्हणजे चपराळा या ठिकाणावरून त्यांचं नाव काय होऊन जातं, प्राणहिता. आता प्राणहिता नाव दिल्यानंतर बघा प्राणहिता बिचारी परत दक्षिण वाहिनी आहे, दक्षिणेकडे वाहत असते वाहत असते वाहत असते. येते लक्षात, येते लक्षात. आणि प्राणहिता बघा इथून गोदावरी आपली पूर्ववाहिनी येत आहे, पूर्ववाहिनी येत आहे. आणि गोदावरी नदी बघा गडचिरोलीमध्ये बघा वाहत वाहत बघा इथं गडचिरोली नंतर वाहल्यानंतर बघा प्राणहिता. ओके, प्राणहिता भेटते बघा गडचिरोलीमध्ये, प्राणहिता भेटते. ओके, प्राणहिता भेटते. प्राणहिता आणि गोदावरीचा संगम होतो. प्राणहिता आणि गोदावरीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो, सिरोंचा या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी होतो, सिरोंचा. सिरोंचा कुठे आहे, गडचिरोली येते, गडचिरोली येते. येते लक्षात, बघा गडचिरोली येते. बघा सिरोंचा कुठे आहे, गडचिरोली येथे. बघा बघा लक्षात येते, बघा लक्षात येते. पहिल्यांदा पैनगंगा आणि वर्धामधलं रिलेशन कळालं. बघा पैनगंगा पैर दुखत आहे, ती वडापाव खाण्यासाठी थांबलेली आहे. मग वरून कोण म्हणते, वर्धा छोटी बहीण आहे तिची, ती म्हणते थांब थांब ताई मी पण आले. ठीक आहे, वडापाव खाऊन घेतात. त्यानंतर कोणतं नाव द्यायचं, मग मोठी ताई असते त्याग करते आणि वर्धाचं नाव देते. वर्धा जाते पुढे बाबा मोठी ताईला सोडून. ठीक आहे, त्यानंतर तिची बेस्ट फ्रेंड येते. ओके, बेस्ट फ्रेंड येते. दोघी बेस्ट फ्रेंड थोड्या चपळ असतात. दोघी बेस्ट फ्रेंड आहेत, एकाच नावाचे आहेत, थोड्या चपळ आहेत, म्हणून चपराळा या ठिकाणी भेटतात. चपराळा कुठे आहे, गडचिरोली. त्यानंतर बघा दोघी बेस्ट फ्रेंड असल्यावर बेस्ट फ्रेंडमध्ये त्याग वगैरे काही होत नाही, म्हणून या दोघींचं पण नाव दिलं जात नाही. तर का नाव कोणतं होतं, प्राणहिता. म्हणजे वर्धा आणि वैनगंगाच्या एकत्रित प्रवाहास काय नाव दिलं जातं, प्राणहिता. प्राणहिता पण दक्षिण वाहिनी आहे, ती दक्षिणेकडे वाहत वाहत बघा वाहत असते, तेव्हा गोदावरी नदी येते बघा गडचिरोली. ओके, गडचिरोलीमध्ये बघा गडचिरोलीमध्ये. आणि मग प्राणहिता गडचिरोली या ठिकाणी बघा, गडचिरोली कोणत्या ठिकाणी, सिरोंचा या ठिकाणी गोदावरी नदीस मिळते. बघा गोदावरी नदीस मिळते. प्राणहिता आणि गोदावरी यांचा संगम बघा एकत्रित प्राणहिता ही कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीला मिळते, तर सिरोंचा या ठिकाणी गोदावरीला मिळते. बघा प्राणहिता सिरोंचा या ठिकाणी गोदावरीला मिळते. येते लक्षात, येते लक्षात. आता कळालं तुमचं हे पैनगंगा वैनगंगा वर्धा सगळ्यांचं रिलेशन कळालं, सगळ्यांची लांबी कळाली. बघा प्राणहिता कोणत्या दोन नद्यापासून म्हणजे कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाने बनलेला आहे, वर्धा आणि वैनगंगा. बघा वर्धा आणि वैनगंगा. कधी कधी पर्यायामध्ये वर्धा पैनगंगा देतात, पैनगंगा वैनगंगा म्हणतात. बघा एकत्रित प्रवाह, दोन एकत्रित लोक केव्हा येतात, जेव्हा सेम नाव असेल, सेम नाव. बघा तुम्हाला तुमचं सेम नावाचं असलं की अरे तू पण येस आहे मी पण येस आहे, चला चला सोबत होऊन जातो, मैत्रीण होऊन जाते. म्हणजेच बघा वर्धा व आहे वैनगंगा व आहे, ह्या एकत्रित आल्या. एकत्रित आल्यानंतर एकत्रित जरी आल्या असतील, बेस्ट फ्रेंड झाल्या असतील तरी त्यांच्यात त्याग होत नाही. म्हणजे बघा प्राणहिता हे नाव देण्यात आलं, प्राणहिता. आणि हिची लांबी किती आहे, प्राणहिताची लांबी 113 किलोमीटर आहे, 113 किलोमीटर आहे. आणि प्राणहिता गोदावरी नदीला कोणत्या ठिकाणी मिळते, बघा सिरोंचा ह्या ठिकाणी मिळते, सिरोंचा ह्या ठिकाणी मिळते, सिरोंचा ह्या ठिकाणी गोदावरीला मिळते. अशा प्रकारे गोदावरीमधल्या विदर्भातील नद्या आपण कव्हर केलेल्या आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. थँक्यू सो मच.